4 वर्ष सेवा, कायम नोकरी नाही ही तक्रार घेऊन लाखो तरुण अग्निपथ योजनेत सामील झाले होते. पण आता तीच योजना वेगळं स्वरूप घेण्याच्या मार्गावर आहे. कारण जे नियम सरकारनं स्वतः 4 वर्षापूर्वी घालून दिले होते तेच नियम बदलण्याची तयारी आता लष्कर, नौदल आणि हवाई दल स्वतः करत आहे. अग्निपथ योजना सुरू झाली तेव्हा सांगण्यात आलं की अग्निपथ योजनेतील 25% तरुण पुढे कायम ठेवणार. पण आता फरक इतका मोठा आहे की 25%ची मर्यादा थेट 75%पर्यंत जाऊ शकते. असं का घडलं, यामागे नेमकं कारण काय आहे आणि याचा फायदा कोणाला होणार, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू होते जून 2022 पासून. केंद्र सरकारने अग्निपथ नावाची एक नवीन भरती योजना जाहीर केली. 17 ते 19 वयोगटातील तरुणांना 4 वर्षासाठी सैन्यात घ्यायचं, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, पगार आणि भत्ते द्यायचे आणि सेवा संपल्यावर सेवा निधीच्या रूपात एक रकमी रक्कम द्यायची, अशी योजना होती. पण घोषणा होताच देशभर संताप उसळला. अनेक राज्यात आंदोलन झाली, रेल्वे गाड्या पेटवल्या गेल्या. कारण ही तसंच होतं, कारण या योजनेत फक्त 25% जवानांनाच वर्षानंतर कायम सेवेत घेतलं जाणार होतं. उरलेल्या 75% तरुणांना सेवा निधी देऊन पुन्हा घरी परतवावं लागणार होतं. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यांचं म्हणणं होतं की देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या तरुणांना 4 वर्षांनी रस्त्यावर सोडणं हे अन्यायकारक आहे. सरकारने मात्र या टीकेला उत्तर देताना सांगितलं होतं की जगातल्या अनेक देशात असं अल्पकालीन लष्करी मॉडेल यशस्वी ठरलेलं आहे आणि सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांना पोलीस दल, निम्म लष्करी दल आणि खासगी कंपन्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल. आता याच योजनेतील पहिली बॅच यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये 4 वर्षाची सेवा पूर्ण करते आणि नेमक्या याच टप्प्यावर एक मोठी घडामोड समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये लष्करी कमांडर्स कॉन्फरन्स झाली. या बैठकीत अग्निवीर योजनेतल्या रिटेन्शनच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतं आणि या चर्चेतून एक प्रस्ताव समोर आला जो थेट संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावानुसार भारतीय नौदलाने सर्वात मोठी माग केली आहे. नौदलाचं म्हणणं आहे की सध्याची 25%ची मर्यादा थेट 75%पर्यंत वाढवावी, म्हणजे 100रातले 75 जवान कायम सेवेत राहावेत आणि फक्त 25%च सेवामुक्त व्हावेत. लष्कर आणि हवाई दलाची मागणी तुलनेनं कमी असली तरी ती देखील मोठी आहे. या दोन्ही दलांनी 25% वरून 50% वाढ करण्याची शिफारस केली आहे. आता प्रश्न असा येतो की 4 वर्षापूर्वी हाच आकडा 25% ठरणारं सरकार आता हाच विचार का करते? यामागचं सर्वात मोठं कारण आहे बदलतं युद्धतंत्र. आजचं युद्ध फक्त सीमेवरच्या गोळीबारापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर हल्ले आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा यांनी युद्धाचं स्वरूप बदलून टाकले. या सगळ्या तंत्रज्ञानात एखाद्या जवानाला पारंगत करायला बराच वेळ लागतो आणि नेमकं 4 वर्षात हे कौशल्य कमवलेल्या जवानांना बाहेर काढणं हे सैन्याच्या दृष्टीनं मोठं नुकसान ठरू शकतं. संरक्षण क्षेत्रातल्या सूत्रांच्या मते ऑपरेशन सिंदूरच्या काळात हाच अनुभव सैन्याला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवला. आणीबाणीच्या परिस्थितीत जलद निर्णय घेणं, एकमेकांशी समन्वय राखणं आणि युनिटमधला परस्पर विश्वास टिकवणं यासाठी अनुभवी आणि दीर्घकाळ एकत्र राहिलेले जवानच सर्वात उपयुक्त ठरतात असं मानलं जातं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे सैन्यातील रिक्त पद. पुढच्या काही वर्षात मोठ्या संख्येनं अनुभवी सैनिक निवृत्त होणार आहेत आणि त्याच वेळी देशातल्या संरक्षेच्या गरजाही वाढल्या आहेत. अशा स्थितीत आधीच प्रशिक्षित आणि प्रत्यक्ष फील्डवर काम केलेल्या अग्निवीरांना कायम ठेवणं हे सैन्यासाठी नव्यानं भरती करून प्रशिक्षण देण्यापेक्षा जास्त व्यवहार्य ठरतं असं तज्ज्ञांचं मत आहे. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा प्रस्ताव अजून अंतिम निर्णय नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव आता संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या लष्करी व्यवहार विभागाकडे पुढील चर्चेसाठी जाणार आहे. यापूर्वीही रिटेन्शन वाढवण्याचा एक प्रस्ताव सादर झाला होता, पण तो आढावा घेण्यासाठी परत पाठवण्यात आला होता. त्यामुळे यावेळी ही अंतिम मंजुरी कधी आणि किती टक्क्यांवर मिळेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काही सूत्रांचं असंही म्हणणं आहे की जरी एकूण कोटा वाढला नाही तरी काही ठराविक युनिट्समध्ये सध्याच्या 25% जास्त पात्र अग्निवीरांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. आता या काळात विरोधकांची भूमिका काय आहे तेही बघणं गरजेचं आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की रिटेन्शन प्रमाण वाढवलं तरी मूळ प्रश्न सुटत नाही. त्यांच्या मते सुरुवातीपासूनच नियमित भरतीची प्रक्रिया ठेवायला हवी होती. 4 वर्षाच्या करारी सेवेऐवजी थेट कायमस्वरूपी भरती हाच योग्य मार्ग होता. दुसरीकडे सरकारचं आणि सैन्याचं म्हणणं आहे की कोणतीही मोठी सुधारणा प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकत पुढे जाते आणि पहिल्या बॅचच्या अनुभवातून जे समोर आलं त्यानुसारच हा बदल सुचवला जातोय. सध्याची आर्थिक बाजू बघायची झाल्यास अग्निवीरांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम सेवा
निधी खात्यात जमा होतो आणि तेवढीच रक्कम सरकारकडूनही जमा केली जाते. सेवा संपल्यावर हीच रक्कम एकत्रित करून अग्निवीरांना दिली जाते. पण जर कायम सेवेत घेतलं गेलं तर हा प्रश्न उद्भवत नाही, कारण जवान नियमित सैनिक म्हणून पुढेही सेवेत राहतो. आता स्थिती अशी आहे की राज्यातल्या हजारो अग्निवीरांची पहिलीच बॅच याच वर्षी सेवामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर याच बॅच मधल्या मोठ्या संख्येनं तरुणांना कायमस्वरूपी सेवेची संधी मिळू शकते. आणि जर मंजूर झाला नाही तर पुन्हा तेच जुने चित्र समोर येतील. 4 वर्षाची सेवा आणि नंतर अनिश्चित भविष्य. एकूणच अग्निपथ योजनेवर सुरुवातीपासूनच जो सर्वात मोठा आक्षेप होता तोच आता निकालाच्या उंबरठ्यावर आहे. सरकार आणि सैन्य यावर काय अंतिम निर्णय घेतात यावरच लाखो तरुणांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कायम सेवेत प्रमाण खरंच 75% न्यायला हवं की मुळातच अग्निपथ योजनेत बदल गरजेचा आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि